आज करूयात आपण डाळ तांदळाचा स्पॉन्जी ढोकळा। त्यासाठी मी 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ दिवसभर भिजवली। रात्री ते मिक्सरला मस्त फाईन पेस्ट करून घेतली। रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवलंय ना। आता आपण ढोकळा तयार करायला घेतोय। तर हे कन्सिस्टन्सी अशी आहे, बघू शकता। ढोकळ्याच्या पिठामध्ये आधी आपण थोडीशी हळद, छोटा चमचा, नंतर हे मीठ। आता हे छान हलवून घेऊ। यातच आपण 1-2-3 चमचे तेल टाकून घेऊ। हा सोडा पण अगदी छोट्या चमच्याने अर्धा चमचा होता। आता हे छान हलवून गॅसवरती आपण स्टीमर चढवलाय, त्यामध्ये पाणी टाकले। आता पाण्याला चांगली उकळी येऊन देऊ, तोपर्यंत त्याने ग्रीसिंग करून घेऊया। पाण्याला आपल्या उकळी यायला लागली। ढोकळ्याचं टीन मांडून घेतले आणि 15 ते 17 मिनिट मस्त याला। सुरुवातीला 5 मिनिट मोठ्या आचेवर आणि नंतर 10-12 मिनिट मीडियम गॅसवर ढोकळा आपला वाफलतोय। तोपर्यंत आपण फोडणीसाठी काय काय घेतले ते पाहून घेऊ। त्यासाठी मी जिरे, मोहरी, थोडासा हिंग, नंतर 7-8 हिरव्या मिरच्या उभ्या काप देऊन घेतल्यात, 2 गड्डे लसणाच्या कट करून घेतल्यात, नंतर अगदी थोडीशी कोथिंबीर आहे आणि 3 चमचे साखर आहे। सुरुवातीला ही मोहरी तडतडल्यानंतर हे जिरे, नंतर ह्या हिरव्या मिरच्या, त्याच्यात आपण लसूण पण टाकून घेऊ। फोडणी आपली मस्त तयार झाली। पाणी टाकून घेऊ, अगदी 1 कपभर पाणी आपण टाकणार आहोत। त्यातच आपण ही 1-2-2.5 चमचे साखर घेऊ, अगदी थोडीशी कोथिंबीर। मस्त आपले फोडणीच्या पाण्याला उकळी आली, थंड होण्याची वाट बघू। ढोकळा आपला मस्त तयार झालाय। आपण आता त्याला कट करून घेऊ। फोडणी त्यावर ओतून घेऊ। पण आता ढोकळ्या बरोबरची चटणी करून घेतोय। त्यासाठी मी ढोकळ्याचे साईडचे थोडेसे तुकडे घेतले, थोडासा कढीपत्ता, नंतर ही कोथिंबीर आहे, थोडस डाळ 1-2 चमचे, 1-1.5 चमचा साखर, अगदी 2-3 चमचे दही असेल, नंतर हे मीठ, जिरे आणि 1-4 हिरव्या मिरच्या। आता हे सर्व मिक्सर मधून काढून घेऊ। तयार आहे आपला डाळ तांदळाचा ढोकळा। छान खमंग फोडणी दिलेला आणि त्याचबरोबर आपल्याला ढोकळ्याची चटणी। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।